तर रात्रीचे वाजले 11:30 आणि मॅगीचं नियोजन झालंय. एक ठिकाणी थांबून टेंट वगैरे लावलंय. अशोक इकडे कांदा कापतोय. अशोक, हा अशोक 72 बोला ना. अभिला पण तुम्ही नसल भेटलात. अशोक पण नवीनच आहे. शेट तुम्हाला माहिती आहे, विनोद माहिती आहे. आणि 2 मिनिट में मॅगी. तर मॅगी झाल्यानंतर राईस पण बनवलाय आम्ही. ऍक्च्युली ती बिर्याणी आहे, पण आता आम्ही त्याला मसाला भात बनवलाय. एक जण होता आमच्यातला याडा, आज असेच खाते. व्हॉट्सअप पीपल, कशी आहात सर्व? मी आपला सर्वांचा लाडका मित्र सिद्धार्थ तांबे. तर आज आपण आलोय, कुठं आलोय रे आपण? नाशिकच्या पुढे आलोय, मोखाड्याजवळ. एक वॉटरफॉल बघायला जायचं आपल्याला. तर ठीक आहे, आजचा व्लॉग बघा, फार इंटरेस्टिंग असणार आहे. काल रात्री आम्ही आलोय आणि हे ठिकाणी इकडे ना डोंगरावरती आहे ना, असं कॅम्प लावून थांबलोय जरा. आणि रात्री जसं मी तुम्हाला दाखवलं की गॅसवरती आम्ही मॅगी आणि बिर्याणी बनवून खाल्ली होती. ती बिर्याणी ॲक्च्युली तो भात झाला होता बिर्याणीचा, पण ठीक आहे, आम्ही एन्जॉय केलं. इकडं रात्री फुल टोच होतं खाली, इकडं होतं. शेट कसं होतं? बरं होतं का? ते कॅमेरा आले नाही, शेटची बोलतीच बंद होती. विशाल झोप झाली का? झाली. बरं वाटतं आता? ओके, एनर्जी टॉपअप झाली सगळ्यांची आता. आम्ही झोप झाली का? आले लाडात, घेतले झाडात. चला पटकन एक आहे ना ड्रोन शॉट घेऊ. आता सगळ्यांची बडबड चालू झाली, आता पटकन एक ड्रोन शॉट घेऊ आपण. तोपर्यंत इकडे नजारा भारी आहे बघा, इकडे भारी आहे. एक ड्रोन शॉट घेऊ चला पटकन. स्पोर्ट्स मोडवरती होता, विनोद तिकडे बसलेला होता आणि ड्रोन आहे ना जसा आला ना तसा इथे डायरेक्ट क्रॅश झाला. स्पोर्ट्स मोडवरती त्याचे सगळे हे बंद होऊन जातात, सेन्सर्स बंद होऊन जातात. तरी पण मी मागेच जरा थांबवला होता, पण त्याचा स्पीड इतका आला होता. मे बी विंड प्रेशरमुळे आहे ना तो फार जोरात देऊन इथं आपटलाय. ठीक आहे, लकी त्याला काही झालं नाहीये. आता आम्ही टेंट फोल्ड करतोय. ए गाली नाही भैया, गलत हो गया. हे बघा आमचा टेंट घडी घालून झालंय. अशोक तेव्हा त्यांचा अजून घडीच चालू. एक गेडी व्हाय ना तुमची. पण घडी घातली का रे टाइमवर आम्ही? हो शेठ धाव लवकर. आम्ही आता गाडी खाली घेतोय. आम्ही डोंगरावरती गाडी घेतली. सगळ्या पोरांना सांगून ठेवलंय, कॅमेरा समोर आला का लाजायचं नाही, कंटेंट द्यायचं म्हणून. झापूक कंटेंट द्यायचं सगळ्यांनी. हा तिकडे बघा रस्ता दिसतं सगळं, विनोदला दिसतं. तरी पण अशोक तिकडून सांगते इकडून घे. बडा शायनिंग आपली चालू आहे. ब्रश करण्यासाठी ना दुकान शोधतो, कारण की ब्रशच नाही. बापरे, आम्हाला आहे ना काय धडकली असते आता. त्या म्हाताऱ्याने तिच्या हात वर गेला, ती डायरेक्ट रस्त्यावर पळाली. आता सगळं जेवायचं नियोजन ऍक्च्युली अशोककडे आहे. काय अशोक, कुठं जायचं? पण हॉटेल अलीकडून पलीकडून जाऊ ना. कापायचंय का? कॅमेरा बंद होता ना, आता लय बडबड करत होता. हे बघा वॉटरफॉलचं कमान आली आहे. कळंबा देवी धबधबा जवार. ब्रश घेतले आणि एक्झॅक्ट 6 ब्रश राहिले त्यांच्याकडे. आम्ही 6 मेंबर. कोणत्या शाळेत रे तुम्ही? बोराव कोणत्या शाळेत आहे? हा कितवी दे? दुसरी दे. तू रे? इंट्रोडक्शन चालू आहे. ते बघा इकडे पासेस इकडे जायला गाडीचे किती आहे? गाडीचे 50 पर पर्सन 20. दाखव ना काय ताडी घ्यावं लागेल. बोलूयाचा घ्या व्हिडिओ. ताडी प्यायची ताडी प्यायची.
नाही नियोजन इथं तिथे नियोजन आहे का? आता नियोजन म्हणजे साडी पीस ये ना काजू 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 कच्चे काजू ते वर झाडे कसे झाड होते असेच एक जण होता आमच्यातले याला काजू असेच खात्यावनी याला भट्टीत हे घरात आणि मग खाल्ले चावले ना भाई काजू काच 10-15 मिनिटात दात जे पिवळे झाले डायरेक्ट पिवळेच होऊन गेले ट्रीटमेंट घेतली तरी वाईट होईना खाऊन पाहिजे ना असं नका माझ्या आधीच पिवळे ना आता चहाचं नियोजन आहे आणि चहा झाल्यानंतर नाश्त्यामध्ये मॅगी आणि राईस आहे परत. मला काय चहाला मस्त पैकी उकळी फुटली आता चहा प्यायचा आणि फ्रेश व्हायचं फ्रेश अशोकच्या पप्पांचा फोन आहे वाटतं हाज्या माझ्या करायचे काय मी तर मजा करा मला आणि तरी जर येडवून किंवा त्याच्या फना लावा बोले यश बाप्पा काय बोलले आता अशोकच्या बाप्पा शेटला ब्लॉग मध्ये घेऊ बरं का ब्लॉग नाही ब्लॉग काय चाललं अण्णा कपडे इपडे घातले मला कळलं म्हणलं कुठे डावर आहे सांगून नव्हतं आलं तुम्हाला सांगितलं नव्हतं तुम्हाला नाही म्हणला होता डावर आहे पण नेमकं कुठं जायचं ते नाही म्हणला त्याला माहित नव्हतं हा ते म्हणे हाय जायचंय 2 दिवस असं बोलला म्हणलं हा जाय म्हणलं कर माझ्या आजी गाण काय सांगेत म्हणलं काहीच कर म्हणलं फक्त कसं 2 हात 4 हात झालेले एकदम माझ्या डोक्यातला खुरक हे बरोबर अण्णा हे म्हणणार घ्या ना तुम्ही कधी 2 हाताचे 4 हात झाले पाहिजे लवकर अशोकचे कसे म्हणलं काय उरालं गाड्या परत काय करतोय झटके अशोक तुला भान गोर तुम्ही ना माझ्या व्हिडिओवरती कॉपीराइट आणायला विशाल मला काय म्हणतो सकाळी विशाल आरोप लावून राहिले बरं का माझ्यावर मी नाही आम्ही घरात आता म्हणी त्याच्या भाना वाढा 2-3 चहा पिलेलो आम्ही आता आणि ब्रेकफास्टची सोय केली दादानी मागे शिस्ती आहे असं झालं कधी खातो आणि कधी वॉटरफॉलला जातो आणि मला पप्पांचे फार फोन आले होते कारण की ते इकडे येत असतात ना काउन्सिलिंगला तर त्यांचे बरेचसे सर लोकांनी सांगितलं की मुलाला सांगा पाण्यात उड्या नका मारू तर ठीक आहे ज्यांनी काळजीसाठी फोन केला त्यांच्यासाठी धन्यवाद ज्यांनी गाईड केलं धन्यवाद आणि इकडे ना फार गाय ओरडत आहे ते बघा हे सकाळी म्हणताय बिबट्या ओरडतोय म्हणे बिबट्या आमचा एक माणूस वाकला होता वॉमिटिंग केली होती तो गाडी साफ करते आता हे राहू दे आता फक्त हँडल साफ कर राहू दे झाली मॅगी तयार थोडीशी कच्ची राहिली आहे गेस ठीक आहे फुल ऑफ रोडिंग चालू झाले आता एक नंबर सीन आहे इकडं जेव्हा पाऊस असेल ना तेव्हा काय सीन असेल ना खतरनाक पोहोचलोय वॉटरफॉल जवळ इकडे पार्किंगला जागा आहे आम्ही जिकडे गेटवरची पावती काढली तिकडे दाखवायची इथे एंट्री करतात किती गेले किती नाही कारण की इकडे आहे ना लोक फार बुडतात पाण्यात त्यामुळं इथे चेक करतात किती जण गेले किती जण आले कचरा कुठं टाकायचं आहे का जागा डस्टबिन आहे का वरती का शेती म्हणून धरण आहे ऍक्च्युली थोडंसं लीक आहे त्यामुळे इकडं हे 12 महिने पाणी चालू असताना असंच काहीतरी ना हां ओके आता इकडं नोट करून घेतात किती मुलं आलेत किती नाही चला आता कपडे वगैरे चेंज करूयात आणि निघूयात आता फार टाइमपास झालाय आता असं झालं कधी वॉटरफॉलला जाईल अशा सनस्क्रीन पाहिजे कारण तो त्याला काळा नाही व्हायचे स्किन मेंटेन करतो स्किन मेंटेन ठेवायचे गॉगलला भारी घातला अशोक इकडे आता आहे ना मी पण कॅप विसरलोय खरंच बरं का कॅप आहे का वगैरे केलेलं आहे बाईकवर नाही रे बाबा इकडे जाम होईल आता बाईकवर फिरायचे दिवस गेले पहिले करायचं मी बाईकवर हे गाईज कॉम्पिटिटर वाटत आहे आपल्याला हे बघा पुढे जे पाणी दिसतंय ना ऍक्च्युली तिकडे न्यू चॅनल नाही आपला चॅनल जुना आहे न्यू व्हिडिओ तुम्हाला मेन विषय माहिती आहे का मला आहे ना डेंजर सर्दी झालेली होती काल आणि मला फोन आला विनोदचा की आपल्याला फिरायला जायचं रत्नागिरीला तर हा इकडनं घेतो म्हणजे जरा प्रकाश पडे तर
रत्नागिरीला जायचा असा प्लॅन झालेला होता, पण एका मुलाने जरा टाइमपास केला आमचा, महेशनी, त्यामुळं आम्हाला डिले झालं. मग आम्ही प्लॅन कॅन्सल केला आणि इकडं 12 महिने चालू असणारा वॉटरफॉल आहे असं विनोद मला म्हटला. हा जो धबधब्याचा आवाज आहे ना, पावसाळ्यातच भारी वाटायचा, पण माझ्याक नाही सांगत आहे ऑनेस्टली, उन्हाळ्यात जेव्हा धबधब्याचा आवाज ऐकू येतोय ना, इतकं भारी वाटतंय ना. हे बघा, हे पाण्याच्या प्रेशरनी ना बघा दगड असा घासलाय तिकडनं पूर्ण. बघा इथं पण काय पाण्याचा प्रेशर असेल खतरनाक. हे बघा इकडे शिडी लावली आहे, इकडे सगळं उतरत येत आहे, इथे फार स्टीप आहे. हे बघा इकडं असा विषय, 80 फीट नो जम्प, तिकडनं जम्प करायला अलाउड नाही आहे. इकडं ॲक्च्युली खोल आहे, तसं देवकुंडला आलेलं, पण देवकुंडचा हाईट फार आहे. इकडे बघा लाईव्ह जॅकेट किती आहे. आणि मग इकडं जे आहे ते जरा कमी डीप आहे, म्हणजे दिवसभर इकडे उड्या मारायचे. हे बघा क्रिस्टल क्लिअर वॉटर आहे एकदम. हे बघा सगळं क्लिअर दिसतंय. मला सीन दाखवतो. हे बघा ह्याच्यात आहे ना पाणी इकडे पडतंय, ह्याच्या खालून इकडे निघतंय. तर इकडे थोडे पैसे देऊन आहे ना लाईव्ह जॅकेट भेटतात रेंटवरती, 100 रुपये तास आणि 200 रुपये अनलिमिटेड. तर आपण आता लाईव्ह जॅकेट लावले, घातले, लाईव्ह जॅकेट लावले नाही ॲक्च्युली. हे बघा ते पूर्ण सिक्युरिटी ते स्वतः चेक करतात, जेणेकरून हे बघा खालून पण आहे. हे बघा यांनी तर शर्टच काढले, सगळे बॉडी बिल्डर आहे ना, त्यामुळं खाली गेलं की थोड्या वेळ खेळू आणि आपण पण करू. ड्रोन शॉट्स पण घेतलेत आता आलेले थोडे. तिकडे ना पाण्याचा प्रेशर जरा जास्त आहे, त्यामुळे ना आपण आता कॅमेरा ठेवून देऊया बॅगमध्ये, कारण की माझ्या खिशात आहे ना फार लोड होतोय. इकडे खाली हो ना फार उड्या मारून झाल्या आमच्या, आम्ही थकलोय. आणि मी ना कॅमेरा आणि फोन नेलाच नाही. आम्ही थोडे ड्रोन शॉट्स घेतले, पण कॅमेरा आणि फोन नेलाच नाही. इकडे मागे बघा काही सीन आहे खतरनाक. हे पाणी बघा किती क्रिस्टल क्लिअर आहे. हे बघा इकडे वॉटरफॉल आहे, इकडे पण खड्डे बघा. हे कसं झालंय पाणी लागून लागून. तुम्हाला इथं एन्जॉय करायचं असेल ना, मी व्लॉगमध्ये नाही दाखवू शकत काही अशा गोष्टी आहे. इतकं खतरनाक आहे ना, लिटरली स्टेपवरती वॉटरफॉल आहे. इतकी मजा आली आहे ना. मी थोडेफार ड्रोन शॉट्स टाकल, मी जास्त कवर नाही करणार आहे, कारण आहे ना कवर करून मला मजा नाही घालवायची. तुम्ही खरंच इकडे व्हिजिट करा. गर्दी बघा दिसती की नाही, ही गर्दी बघा, खतरनाक गर्दी आहे. ओके, होप सो तुम्हाला व्लॉग आवडला असेल. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, आणि ह्यानंतर जे काही ब्लॉपर्स होतील किंवा काय जे होईल कंटेंट तुम्ही या ब्लॉग नंतर टाकेल एंडिंगला. चलो बाय. अभि भाई काय फिलिंग? एक नंबर ढगात फिलिंग आहे. कसं पडलं, वरून उडी मारली, कशी ठेचली का तुझी? नॉर्मल ठेसली, पण थोडं मजा आली ना? 4 कापले. किती कापले आज बुधवारचे? 4 कापले. वाटले ना? वाटले. काय फिलिंग? वरती जाऊ, खाली आलो वरती आलो आपण. आता आपण खाली आहे, आता आपल्याला ढगात जायचं. तिथं जाऊ बिर्याणी बनवू आपण, बिर्याणी खाऊ, मग पुढे जाऊ. बिर्याणी कशाची बनवायची अशोक भाऊ? तरी आता काय भेटेल. रात्री सारखी कच्चा भात खाऊ नको घालू आम्हाला, म्हणजे झालं, बाकी काय विषय नाही. काय विषय यायचं का नाही? काय सिद्धू भाई कलर सापडा ना तुला, काय खरे? तुमचा मोबाईल कोण ठेवलं इथं? तर अशा प्रकारे यार माझा मोबाईल कोण ठेवलं इथं? पाहिलं का? तर आपण आज व्हिडिओ एंड करू. आणि तुम्ही जे इथं काही मुलं बघताय, अजून वरती पण बरेच आहेत म्हणजे ग्रीन शर्ट, व्हाईट शर्ट वगैरे, तर इथे दररोज सेवा देतात, कारण की इकडे फार गोल गोल खड्डे झालेत ना, इकडे फार लोक मरतात. तर या सगळ्या भावांना फार फार धन्यवाद.